मालेगाव बॉम्बस्फोट आरोपातून हिंदुत्ववादी यांची निर्दोष मुक्तता झाल्यानिमित्त श्री द्वारकेश्वर महादेव मंदिर येथे महाआरती दिनांक 1 ऑगस्ट 2025 रोजी नवापूर शहरातील प्रसिद्ध श्री द्वारकेश्वर महादेव मंदिरात श्री द्वारकेश्वर महादेव मंदिर सेवा समिती व रुद्र ग्रुप तर्फे महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते। हिंदू दहशतवाद हा शब्द जाणून बुजून देऊन हिंदुत्ववादी यांना मालेगाव बॉम्बस्फोटात अडकवले। हे सर्व हिंदुत्ववादी न्यायालयातून काल निर्दोष मुक्त झाले। भगवंताच्या कृपेमुळे सर्व हिंदुत्ववादी निर्दोष मुक्त झाले। देवाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भगवान महादेवाची महाआरती आयोजित केली होती। महाआरती करताना श्री शंकर काका दर्जी, राजूदादा गावित, अनिल भाऊ पाटील, महेंद्र सोनार, भानुमामा, भागवत चौधरी, सचिन कोतकर, वासू जयस्वाल, दुर्गेश पाटील, कल्पेश धोळिया, पुजारी विशाल मुदावकर, निमेश प्रजापत, पंकज पाटील, नितेश काठियावाडी, अक्षय पाटील, सागर धोळिया, भूषण पाटील, वीर मराठे व श्री द्वारकेश्वर महादेव मंदिर सेवा समितीचे अध्यक्ष संदीप पाटील व रुद्र ग्रुपचे सर्व पदाधिकारी व श्री द्वारकेश्वर महादेव मंदिराच्या महिला मंडळ आदींनी सह विविध हिंदुत्ववादी संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते। महाआरती व संकल्प राजेंद्र गावित यांनी सांगितले। महाआरती नियोजन करण्याचा उद्देश श्री द्वारकेश्वर महादेव मंदिर समितीकडून राजेंद्र गावित यांना सांगितले। मालेगाव बॉम्बस्फोट झाल्यानंतर हिंदू दहशतवाद हा शब्द जाणून बुजून केला गेला आणि हिंदू आतंकवादी असतात असं एक समज पसरविण्यात आला। गेली 17 वर्ष 7 निष्कलंकांचे आतोनात हाल झाले व त्यांच्यावर अत्याचार झाले। त्यांच्या परिवाराला अनंत कष्ट सहन करावा लागला, परंतु भगवंताच्या कृपेमुळे सत्याचा विजय झाला आणि आमचे 7 ही हिंदुत्ववादी मालेगाव बॉम्बस्फोटातून दोषी मुक्त झाले। यासाठी भगवंताच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महाआरतीचे आयोजन करण्यात आले। 2008 मध्ये मालेगाव येथे बॉम्बस्फोट झाला होता। यामध्ये तत्कालीन काँग्रेसी सरकारने हिंदुत्ववादी संघटनांना टार्गेट करण्यासाठी त्यांच्या काही कार्यकर्त्यांना अटक करून भारत देशामध्ये हिंदू लोक हे भगवा आतंकवाद निर्माण पाहत आहे, त्यांच्या विरोधात आम्ही संपूर्ण सरकार त्यांना आम्ही टार्गेट करू इच्छितो। त्यांना आम्ही जे अडकले असतील त्यांना आम्ही सोडणार नाही अशी भाषा करून मोठ्या संघटनेच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली। त्यामध्ये पूर्व खासदार साध्वी प्रज्ञाजी, समीर कुलकर्णी, जगप्रसिद्ध असे संत असीमानंदजी महाराज व असे अनेक मोठ्या लोकांना टार्गेट करून हिंदू धर्माला बदनाम करण्यासाठी, हिंदुत्वाला बदनाम करण्यासाठी काँग्रेसी सरकारने मोठे षडयंत्र उभे केले। अनेक वर्ष हे मोठे संत लोक तुरुंगात होते आणि त्याच्यानंतर कालच एक न्यायालयीन खटला जो चालू होता त्याचा निकाल लागला आणि त्यांना बाइज्जत पूर्ण त्यांना सुटका केली। त्या केस मधून त्यांना सुटका केली। मित्रांनो, याच्यातून आपल्याला हा धोका निर्माण जो करण्याचा प्रयत्न करतायत त्याच्या विरोधात समस्त हिंदू समाजांनी एकत्र आलं पाहिजे। हिंदुत्वासाठी जर हिंदुत्व असेल तर देश असेल, त्यामुळे हिंदुत्व म्हणजे जीवन जगण्याची कला आहे। त्यामुळे आपण समाज विसरून एक संघ आपल्या देशासाठी धर्मासाठी उभे राहायला पाहिजे। अन्यथा हे अशा प्रकारच्या डाव्या विचारसरणीचे संघटना, काँग्रेस सारखी जी स्वतःला स्वातंत्र्य मिळवून दिलं असं सांगणारी संघटना सुद्धा हिंदू धर्माला टार्गेट करते।
त्यामुळे आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे। काल जो न्यायालयाने जो निकाल दिला त्याचं आम्ही सर्व हिंदुत्ववादी संघटनाचे कार्यकर्ते आम्ही स्वागत करतो आणि धिक्कार करतो अशा संघटनांचे जे हिंदू धर्माला टार्गेट करतात। इथे थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।